देशभरात एकीकडे पावसानं धुमाकूळ घातलेला असताना देशाच्या संसदेत एका विधेयकामुळे राजकीय वादळ पाहायला मिळालं। 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेमध्ये काल जोरदार विरोध पाहायला मिळाला। विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे भिरकावल्या। त्यानंतर काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी अमित शहांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। गुजरातचे गृहमंत्री असताना शहांना अटक झाली होती असं वेणुगोपाल म्हणाले आणि त्यावर शहांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं। आपल्यावर खोटे आरोप झाले होते आणि त्यावेळी अटक होण्याआधीच आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं शहांनी लोकसभेत स्पष्ट केलं। खोट्या गोष्टी रेकॉर्डवर आणू नका असं म्हणत शहांनी विरोधकांना खडसावलं। दरम्यान या नव्या विधेयकात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जेलवारी करण्याची तरतूद या विधेयकात आहे। तसंच कोणत्याही आरोपाखाली सलग 30 दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्याला 31व्या दिवशी मंत्रिपदावरून हटवण्याची तरतूदही विधेयकात आहे। विशेष म्हणजे या कायद्याच्या परिघात पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री हेही असतील। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें। ज्या विधेयकावरून एवढा गदारोळ झाला ते विधेयक काय आहे ते आपण पाहूया। सध्या अटकेतील मंत्र्यांना हटवण्यासाठी कायद्यात तरतूद नाही। हे विधेयक का आणलं जातंय आपण पाहतोय। अटकेनंतरही पद कायम राहतं, तुरुंगातून कारभार चालवल्याची उदाहरणं आहेत, ते टाळण्यासाठी हे विधेयक आणलं जातंय। सध्या पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पद सोडण्याचं कायद्यात बंधन नाहीये। अरविंद केजरीवाल 177 दिवस तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी मात्र कायम होते। दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैनही कित्येक दिवस तुरुंगात असताना मंत्रीपदी होते। तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी तुरुंगात असतानाही मंत्रीपदी होते। राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक तुरुंगात होते तरी मंत्रीपद कायम होतं। खातं दुसऱ्या मंत्र्याकडे दिलं तरी ते बिनखात्याचे मंत्री होते।